मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये या पाठामध्ये आता आपण पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतो. चला तर आता आपण बघणार आहोत वर्धन राजघराणा. बरोबर. तर गुप्त साम्राज्याचं सामर्थ्य हे कमी होऊ लागलं आणि त्याच्यानंतर मग उत्तर भारतामध्ये दुसरी अनेक राज्य ही उदयास आली. बरोबर. गुप्त साम्राज्याचं सामर्थ्य हे कमी होऊ लागल्यानंतर उत्तर भारतामध्ये दुसरी अनेक राज्य ही उदयास आली. तर ती कोणती ते आपण बघूया. तर वर्धन राजघराण्याचं राज्य त्यापैकी एक होतं. दिल्ली जवळ असणाऱ्या ठाणेसर या ठिकाणी प्रभाकर वर्धन या नावाचा राजा राज्य करत होता. काय नाव आहे या राजाचं? प्रभाकर वर्धन. आणि त्यानं वर्धन घराण्याची स्थापना केली. हर्षवर्धन नाव ऐकून आहे ना आपण? तर हा हर्षवर्धन हा त्याचाच मुलगा आणि हर्षवर्धनाने वर्धन साम्राज्याचा संपूर्णपणे विस्तार केला आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये वर्धन साम्राज्याचा विस्तार हा उत्तरेला नेपाळ, दक्षिणेला नर्मदा नदी, त्याच्यानंतर पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरात पर्यंत असा संपूर्णपणे झाला होता. त्याच्यानंतर कामरूप म्हणजेच प्राचीन आसाम, तर तेथील राजा भास्कर वर्धन याच्याशी त्याचे मैत्रीचे संबंध होते. कसे होते? अगदी मैत्रीपूर्ण असे संबंध होते. त्याच्यानंतर पुढे हर्षवर्धनाने त्याचा आपला राजदूत होता राजाचा, तो चिनी दरबारात पाठवला. कुठे? चिनी दरबारात. आणि मग हर्षवर्धनानं ज्या चिनी दरबारात पाठवला होता त्या चीनच्या सम्राटाबरोबर आपले मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. कोणी? हर्षवर्धनाने आपला राजदूत चिनी दरबारात पाठवला आणि मग त्यानं त्याची राजधानी कनौज येथे प्रस्थापित केली. कुठे? कनौज. आणि त्याच्या कारकिर्दीत व्यापाराची ही संपूर्णपणे भरभराट झाली. त्याच्यानंतर राज्याच्या उत्पन्नाचा खूप मोठा हिस्सा तो प्रजेच्या हितासाठीच वापरत असायचा. ह्याच्यावरून आपल्याला दिसतं की हे राजे जे होऊन गेलेले आहेत हे अतिशय कर्तव्यदक्ष आणि आपल्या जबाबदारी काय आहे हे ओळखून व्यवस्थित आपल्या प्रजेशी व्यवहार करत असायचे आणि प्रजेच्या हिताच्या ज्या गोष्टी आहेत त्याच त्या करत असत. ते संपूर्ण राज्य जिंकत असत. त्याच्यातले राजांना हरवून त्यांनी त्यांचं साम्राज्य आपल्या साम्राज्याला स्वतःला जोडलं आणि याचबरोबर त्यांनी कधीही ते विसरले नाही, तर आपल्या प्रजेबद्दलची प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक काळजी ते सतत घेत राहिले. आणि म्हणून हे राजे आज आपण त्यांचा आपण अभ्यास करतोय, त्यांना आपण बघतोय, त्यांचा संपूर्णपणे इतिहासात त्यांनी कशी कशी कामगिरी केलेली आहे त्याचा संपूर्णपणे आपण आढावा आपल्या अभ्यासात घेत आहोत. तसंच आता पुढे जाऊया. तर ज्याप्रमाणे आपण बघितलं की हर्षवर्धन राजा हा प्रजेच्या हितासाठी अतिशय कर्तव्यदक्ष असा होता. तर तो दर 5 वर्षांनी काय करायचा, तर स्वतःची जी संपत्ती असेल ती सगळी प्रजेला दान करून टाकायचा. आणि ह्याच्यामुळेच हर्षवर्धनाच्या दरबारातला राजकवी बाणा भट्ट याने हर्षचरित हा हर्षवर्धनाच्या जीवनावरचा एक ग्रंथ लिहिला. बरोबर आले लक्षात? पुढे जाऊया. आता याच्याच आधारे हर्षवर्धनाच्या कारकिर्दीची आपल्याला माहिती मिळते. म्हणजे त्या काळामध्ये त्या राजाच्या दरबारामध्ये जे लोक असायचे, कवी असायचे, लेखक असायचे, त्या सगळ्यांनी त्या राजाचं वर्णन हे अतिशय चांगलं असं करून ठेवले. त्यांच्या चांगल्या कामगिऱ्या त्यांनी लिहिलेल्याच आहेत. त्यांचे चांगले गुण, त्यांचे वैशिष्ट्य यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये नमूद केलेले. आता पुढे जाऊया की हर्षवर्धनानं कोणता धर्म स्वीकार केला, तर त्यानं बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. कुठल्या धर्माचा? बौद्ध धर्माचा. आणि त्यांनी स्वतः जरी बौद्ध धर्म घेतला तरी त्यानं इतर धर्मांना सुद्धा आश्रय दिला होता. म्हणजे एकच धर्म त्यांनी जो स्वतः स्वीकारला तो दुसऱ्यांना नाही त्यांनी जबरदस्ती केली. तर त्यांनी
तो उदार हस्ते जे दुसऱ्यांनी जे घेतलेले आहेत त्यांना सुद्धा त्यांनी आश्रय दिला. हर्षवर्धनानं रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका अशी 3 संस्कृत नाटकं लिहिली. आणि त्याच्याच काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो, युआन श्वांग हा बौद्ध भिक्खू सुद्धा चीनहून भारतात आला होता. बघा, त्याचं छायाचित्र मी आपल्या उपक्रमात ठेवलेलं आहे. दिसतंय तुम्हाला? चला पुढे जाऊया. तर आता हा जो युआन श्वांग होता, बौद्ध भिक्खू, हा भारतभर फिरला आणि तो नालंदा विद्यापीठामध्ये 2 वर्ष राहिला होता. किती वर्ष? 2 वर्ष. आणि त्यानं चीनमध्ये गेल्यावर बौद्ध ग्रंथांचं चीनी भाषेत भाषांतर केलं. म्हणजे बघा, तो विद्यापीठात राहिला, आपल्या भारतामध्ये राहिला हा, आणि त्यानं सगळं जेवढे पण बौद्धांचे ग्रंथ होते बुद्धाचे, ते सगळे आपल्या त्यांच्या भाषेमध्ये त्यांचं रूपांतर केलं. पुढे जाऊया. आता ईशान्य भारतातील राजसत्ता हा थोडासा छोटासा एक आढावा आहे आपला, तर आपण हा थोडासा घेऊया. तर ईशान्य भारतामधल्या मणिपूर या प्रदेशामधल्या उलुपी या राजकन्येचा अर्जुनाबरोबर विवाह झाल्याची कथा ही महाभारतात आलेली आहे. अर्थात तुम्हाला रामायण आणि महाभारत तर माहीतच आहे, परंतु या छोट्या अशा काही गोष्टी आहेत ज्या उघडकीस नाही. आता आपण तर आपल्याला उघड माहिती आहे की अर्जुनाबरोबर द्रौपदीचं लग्न झालेलं आहे, बरोबर? तर मग आता ही गोष्ट आपल्याला इथून आपल्या इतिहासकारांच्या कडून कळालेली आहे की अर्जुनाबरोबर कुणाचा विवाह झालेला आहे? आपली द्रौपदी बरोबर तर झालेला होताच, पण मणिपूर प्रदेशामधल्या उलुपी या राजकन्येचा सुद्धा त्याच्याशी विवाह झालेला. त्याच्यानंतर कामरूप हे राज्य इसवी सनाच्या 4थ्या शतकामध्ये उदयाला आलं. त्याच्यानंतर पुष्यवर्मन हा कामरूप राज्याचा संस्थापक होता. आणि समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद येथील स्तंभलेखात सुद्धा त्याचा विशेष असा उल्लेख केला गेलेला आहे की कामरूपांच्या राजांचे अनेक कोरीव लेख हे अजूनही उपलब्ध आहेत. मी काय सांगते, हे उपलब्ध आहेत. पुढे जाऊया. तर आता महाभारत आणि रामायण या महाकाव्यामध्ये कामरूपाचा उल्लेख हा प्राग्ज्योतिष या नावाने केलेला आहे. आणि प्राग्ज्योतिषपूर ही त्या राज्याची काय होती? राजधानी. लक्षात नीट घ्या. लक्ष आहे तुमचं? छान. तर महाभारत आणि रामायण हे जी महाकाव्य होती, तर त्यांचा या उल्लेखाबद्दल ही माहिती आहे. तर प्राग्ज्योतिषपूर म्हणजेच काय? तर आजचं आसाम. काय आहे हे? आजचं आसाम. राज्यातलं कुठलं शहर आहे? गुवाहाटी. कोणतं शहर आहे? गुवाहाटी. तसंच पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख किरादिया म्हणजेच किरात लोकांचा प्रदेश असा केला गेला आहे. कसा केला आहे? किरादिया म्हणजेच किरात लोकांचा प्रदेश असा केला आहे. तर कामरूप राज्याचा विस्तार हा ब्रह्मपुत्रा नदीचं खोरं, भूटान, बंगालचा काही भाग आणि बिहारचा काही भाग या प्रदेशांमध्ये झालेला आहे. बघा, बरीच ही माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे, बरोबर, ज्याची आता आपण चर्चा आणि आपापसात संपूर्णपणे आपण एकमेकांशी हे चर्चेमध्ये समावेश केलेला आहे ह्या सगळ्या गोष्टींचा. पुढे बघूया आपण काय शिकलो. ह्याच्यामध्ये ह्या पाठातील विविध ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या नावांची तुम्हाला यादी करायची आहे. आणि अर्थात विद्यार्थी मित्रांनो, ही तुम्हाला तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करून ठेवायची आहे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया.